नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सिरीज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण 10वीचा संपूर्ण संस्कृत या अभ्यासक्रमाचा कृतीपत्रिकेचा आराखडा बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तर आपण कृतीपत्रिकेचे स्वरूप पाहायला सुरुवात करू. बघा, संपूर्ण संस्कृत या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा या अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये कृतीपत्रिकाया प्रारूपम असं त्याला संस्कृतात म्हणता येईल. दशमी कक्षा, विषय संस्कृतम संपूर्ण, गुणांकः 80 म्हणजे 80, समय होरात्रय म्हणजे 3 तास. आता ही कृतीपत्रिका कशी आहे तर इथे आपण कृतीपत्रिका ह्या प्रारूपमचाच अर्थ काय होतो, कृतीपत्रिकेचे स्वरूप. सगळ्यात पहिला विभाग आपल्याला बघायचा आहे. प्रथम विभाग सुगम संस्कृतम. पहिल्या विभागाचं नाव आहे सुगम संस्कृतम. ते 8 मार्कांसाठी दिलेले. प्रश्न पहिल्यामधला अ हा आपल्याला प्रश्न बघायचा आहे. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. केवलम दशमी कक्षा चित्रपद कोशत. आपल्या 10वी संपूर्ण या पाठ्यपुस्तकामध्ये जे चित्रपदकोश दिले, चित्रपदकोश हा एक भाग आहे. त्यामध्ये जी चित्र दिलेली आहेत ती चित्र आपल्याला इथे फक्त 10वीच्याच पुस्तकातली येणार आहे. आणि 5 पैकी किती लिहायची आहे? 4. प्रत्येकी 1 गुण असे याला 4 गुण असणार आहे. म्हणजेच हा पहिला जो प्रश्न चित्रांचा आहे, चित्रपद कोशातील चित्रांचा आहे, त्याला फक्त चित्र दिलेले असणार आहे. त्या चित्राला संस्कृतात जे नाव लिहायचं ते तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतरचा उपप्रश्न बघा. आ संख्या हा अक्षरैही अंकैही लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहा. त्रिणीतः द्वे. मग आता इथे 3 पैकी 2 आपल्याला लिहायचे आहेत. पृष्ठ क्रमांक 7 आधारेनं आपल्या संपूर्ण संस्कृत या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 7 वर जे स्वरूप दिलेलं आहे त्या स्वरूपावर आधारित आपल्याला प्रश्नांचं एक प्रकारे स्वरूप येणार आहे या. आणि 1 ते 100 पर्यंत संख्या ज्या आपल्या 9वी इयत्तेमध्ये झालेल्या आहेत. प्रत्येकी 1 गुण असे आपल्याला तिथे 2 संख्या, 1 अक्षरात किंवा अंकात या पद्धतीने विचारण्यात येणार आहे. त्यातलाच उपप्रश्न पुढचा बघा. ई समय स्तंभ मेलनम कुरुत. यामध्ये आपल्याला 5 पैकी पृष्ठ क्रमांक 4 आणि 5 यांच्या आधारे आपल्याला हे प्रश्न तिथे वेळ विचारली जाणार आहे. अ गट आणि ब गट या स्तंभमेलनचा अर्थ काय? जोड्या जुळवा. तिथे आपल्याला वेळ न लिहिता अ गटामध्ये संख्या, वेळेची संख्या येणार आणि ब गटामध्ये अक्षर येणार आणि ते अक्षरात विचारलेलं असणार. आणि अशा पद्धतीने इथे तुम्हाला फक्त पेज नंबर 4 आणि 5 याच्यावर आधारित जे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समय म्हणजे वेळेचं दिलेलं आहे, त्या वेळाप्रमाणे अ गट आणि ब गटातल्या तिथे तुम्हाला अर्ध्या किमान प्रत्येकी अर्धा मार्क असे तुम्हाला तिथे 2 मार्कांचा हा प्रश्न राहणार आहे. म्हणजेच हा पहिला विभाग जो आपला आहे अ, आ आणि ई, इथे आपल्याला 4, 2 आणि 2 प्रत्येकी असे इथे तिन्ही प्रश्नांना गुण असणार आहेत. आणि ही गुणांची अशी विभागणी एकूण 8 मार्कांची पहिल्या विभागामध्ये सुगम संस्कृतम या भागामध्ये आहे. समजला? पहिला विभाग सगळ्या विद्यार्थ्यांना कळला. आता आपण द्वितीय विभाग गद्यम या भागाकडे जाऊया. द्वितीय विभाग गद्यम हा 20 गुणांचा राहणार आहे. त्यामध्ये बघा आता अ आणि आ. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टा हा कृती कुरुत. 7 मार्कांचे 2 गद्य उतारे तुम्हाला येणार आहेत. जवळजवळ 80 ते 100 शब्द त्यामध्ये असतील. इथे तो गद्यांश तसा देणार आहे. त्या पद्धतीने कृती कशा आहेत बघा. आता कृतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कृतीचं नाव आहे अवबोधनम. हे कृतीचं नाव आहे विद्यार्थ्यांनो. हे अवबोधनम. या अवबोधनममधल्या आता खालच्या कृतींपैकी कुठल्याही 3 कृती, 4 पैकी किती 3 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, पहिली कृती क मधली काय? उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेलं असणार आहे, योग्य कारण तुम्हाला त्यात शोधायचं आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. किंवा काय येऊ शकते दुसरी कृती? उचितम पर्यायम. पर्याय येऊ शकते. कारण नाही तर तुम्हाला पर्याय
शोधून वाक्य पुन्हा लिहा. पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. मग त्यात पर्याय तुम्हाला दिलेले असणार आहे. रिक्त स्थानद्वयम प्रष्टव्यम, 2 तुम्हाला गाळलेल्या जागा दिलेल्या असतील, त्यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो पर्याय दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शोधून तुम्हाला तो लिहायचा आहे. एकतर उचितम कारण मिळेल किंवा उचितम पर्याय मिळेल. त्याच्यानंतरची कृती कोणती आहे? कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. ही कृती माहिती आहे आपल्याला, कोण कोणास म्हणाले. यात संवादात्मक धड्यांवर आधारित कोणताही प्रश्न विचारण्यात येणार नाही. यात पाठावर आधारित, इतर गद्यपाठावर आधारित किंवा कथा भागावर आधारित तुम्हाला इथे कह कम वदतीचा प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतरची कृती कोणती आहे? पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत, एका वाक्यात उत्तर लिहा. उतारासमोर दिलेला असेल, तुम्हाला प्रश्न दिलेला असेल, उतार्यात शोधून ते उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत, वाक्य दिलेलं असणार आहे ते सत्यम आहे का असत्यम आहे ते तुम्हाला लिहायचे. पण नुसतं सत्यम असत्यम न लिहिता वाक्य पुन्हा तुम्हाला लिहायचे. पुनर्लिखित्वा असं सांगितले म्हणजे वाक्य पुन्हा लिहून तुम्हाला त्याच्याखाली उत्तर सत्यम असेल तर वाक्य सत्यम, असत्यम असेल तर असत्यम असं लिहायचे. त्याच्यानंतरची कृती कोणती आहे? एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृत, हा गद्यांश कोणत्या पाठातून घेतला आहे. म्हणजेच तुम्हाला सगळ्या पाठांची नावं पाठ पाहिजेत तरच तुम्हाला तो पाठाचं नाव लिहिता येणार आहे. आपल्याला सगळ्या पाठांचे सगळे सारांश माहिती असतात किंवा प्रश्नांची उत्तरं माहिती असतात, पण नेमकं पाठाचं नाव आपण विसरून जातो आणि अशा वेळेला हा 1 मार्कांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुम्हाला तिथं दुसऱ्या गद्यांशामध्ये बहुतेक वेळा विचारण्यात येतो आणि हा दुसरा गद्यांश जो सांगितला त्यातला ही कृती तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे पाठाची नावं सगळी पाठ करून ठेवायची. त्याच्यानंतरची कृती कोणती? अमरकोशा शब्दमयोजित वाक्यम पुनर्लिखत, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी अमरकोश शब्दांचा संग्रह आहे, समानार्थी शब्दांचा. त्यातले शब्द तुम्ही जर पाठ केले समानार्थी तर तुम्हाला त्या वाक्यातला तो शब्द काढायचा आणि अमरकोशातला कुठलाही एक शब्द लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचे. म्हणजेच तुम्हाला तिथं अधोरेखित केलेलं असेल आणि तिथे सांगितलेलं असेल त्या शब्दाचं तुम्ही अमरकोशातला कुठलाही शब्द घ्या आणि वाक्य पुन्हा लिहा आणि फक्त तिथे बदल काय करायचा आहे? अमरकोशातला शब्द टाकून वाक्य बाकी जसंच्या तसंच लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीने पहिली कृती द्वितीय विभागातली अवबोधनम आणि त्यातल्या ह्या सगळ्या कृती आपल्याला 6 कृतींपैकी किती कृती सोडवायच्या? 3 कृती सोडवायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने इथे यातल्या 4 कृती येतील आणि 4पैकी तुम्हाला 3 कृती सोडवायच्या आहेत. 6 दिलेल्या आहेत, या 6पैकी कुठल्याही 4 विचारण्यात येतील, 4पैकी 3 सोडवायच्या. आणि हा असा अवबोधनमचा पहिला भाग आपल्या इथे झाला. बघा आता त्याच्या पुढेच आता त्यातली दुसरी कृती शब्दज्ञानम. बघा या कृतींना ज्या महत्त्वाच्या उपकृती आपल्याला दिलेल्या आहेत त्याचेच महत्त्वाची दुसरी कृती इथे आपल्याला त्याचं नाव दिलेलं आहे शब्दज्ञानम. जसं पहिलं अवबोधनम होतं तसं इथे शब्दज्ञानम दिलेलं आहे. शब्दज्ञानममध्ये पहिली कृती कुठली विचारण्यात येईल? द्वे धातुसाधित अव्यये विभक्त्यंत पदे चित्वा लिखत, म्हणजे 2 धातुसाधित अव्यये आणि विभक्त्यंत किंवा विभक्त्यंत पदे चित्वा लिखत, म्हणजेच 2 धातुसाधित वेगवेगळी अव्यये विचारण्यात येतील. मग त्यात त्वांत, लबंत, तुमंत यातला स्पष्ट उल्लेख असा तिथे दिलेला असेल. त्यातली दुसरी कृती बघा, प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माण करताना तिथे जे वाक्य दिलेलं असेल, जो शब्द उत्तर म्हणून अपेक्षित आहे त्याला अधोरेखन करणं आवश्यक आहे. अधोरेखनम आवश्यकम, अधोरेखित करणं आवश्यक आहे आणि त्या शब्दावर आधारित तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न तयार करायचा आहे. त्या अधोरेखित केलेला शब्द उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न तुम्हाला तिथे तयार करायचा आहे. त्याच्यानंतरची कृती घ्या विशेषणम विशेष्यम कृतयः मेलनम कुरुत चयनम कुरुत चतुर्थ पदम लिखत. कुठली याच्यापैकी एक कृती येईल, एकतर विशेषण विशेष्य किंवा मेलनम कुरुत. मग याला विशेषण विशेष्यामध्ये मेलनम कुरुत म्हणजे जोड्या लावामध्ये पण विशेष्य विशेष्याच्या जोड्या येऊ शकतात. चयनम म्हणजे शोधा, विशेषण शोधा. उतार्यातून तुम्हाला गद्यांशातून ते विशेषण किंवा विशेष्य शोधा. किंवा चतुर्थम पदम लिखत, 3 पदं दिलेले असणारे 4थं पद तुम्हाला शोधायचे. म्हणजेच या 3 प्रकारच्या कृतींपैकी कुठलीही विशेषण विशेष्यावर आधारित कृती विचारण्यात येणार आहे. त्याच्यानंतर ही कृती आहे संधी. संधीमध्ये एकतर पूर्वपदाची संधी किंवा उत्तरपद लिहा किंवा दोन्हीपैकी विग्रह करा. संधी विचारण्यात येईल, विग्रह करा. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण तिथे लिहायला लागणार आहे, पूर्वपद आणि उत्तरपद किंवा चतुर्थ पद लिहा. म्हणजे अशा प्रकारे इथे संधीचा या कृतींचा एक पर्याय ठेवलेला आहे आणि या कृतींपैकी कुठलाही पर्याय तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतरची कृती लकारम लिखत. लकार लिहिताना तिथे आपल्याला
जसं प्रश्न निर्माणामध्ये अधोरेखन आवश्यक आहे तसंच लकारमध्ये पण तिथे अधोरेखन आपल्याला आवश्यक आहे. इथे आपल्याला एक प्रकारे क्रियापदाला अनुसरून ते अधोरेखन करणं आवश्यक आहे. क्रियापदास अधोरेखन आवश्यकम असं तिथे दिलेलं आहे. अशा पद्धतीने शब्दज्ञानमध्ये पण तुम्हाला 3 पैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि या प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. अशा पद्धतीने इथे अवबोधनमला 3 मार्क आणि या शब्दज्ञानमला 2 मार्क पहिल्या उताराला. त्याच्यानंतर तिसरा प्रकार घ्या पृथक्करण. तिसऱ्या कृतीचं महत्त्वाच्या कृतीचं नाव काय? पृथक्करण. त्यातला गद्यांश अ क्रमेण योजयित. तुम्हाला घटनाक्रम विचारण्यात येईल आणि कथापाठातील तो घटनांचा क्रम अपेक्षित आहे तिथे दिलेला असणार आहे. त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते पृथक्करण करायला लावणार आहे. किंवा गद्यांश आ मध्ये काय येणार आहे? रेखाचित्रम पूरयत. बघा आपण गद्यांश अ आणि आ हे सुरुवातीलाच पाहिलं होतं. गद्यांश अ मध्ये क्रमेण योजयत, घटनांचा क्रम अपेक्षित आहे, घटनाप्रमाणे क्रम लिहायचा आहे आपल्याला. घटनेप्रमाणे क्रम लिहा हा प्रश्न कंपल्सरी गद्यांश अ वर विचारण्यात येणार आहे. आणि गद्यांश आ मध्ये काय येईल? रेखाचित्र. रेखाचित्रामध्ये जाल रेखाचित्र येईल किंवा वृक्ष रेखाचित्र. प्रवाही जालम पाहिलं आपण. प्रवाही जालममध्ये पण एकाखाली कसे प्रवाहाप्रमाणे कसे तिथे शब्द लिहायचे. त्याच्यानंतर किंवा स्तंभपूरणम करा किंवा शब्दपेटिका. या कुठल्याही पर्यायापैकी तुम्हाला गद्यांश आवर रेखाचित्र विचारण्यात येणार आहे. अशा पद्धतीने हा. त्याच्यानंतरचं घ्या आता ई मध्ये आता आपल्याला प्रश्न विचारणार आहे. आ झाले, 2 उतारे झाले. 2 उतारावर आपल्याला इथे अवबोधनम, शब्दज्ञानम, पृथक्करणम या महत्त्वाच्या मेन या कृतींपैकी उपकृती ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्यात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ई माध्यम भाषया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेत तुम्हाला सरलार्थ लिहा म्हणजेच अर्थ मराठीत अर्थ लिहायचा आहे. माध्यम भाषा म्हणजे मराठी. जी तुमची संस्कृत संपूर्ण या विषयासाठी घेतलेली तुम्ही जी माध्यम भाषा असेल, इंग्रजी असेल तर इंग्रजीतून तुम्ही करू शकता, मराठी असेल तर मराठी भाषेतून करू शकता. 2 पैकी 1. 2 तुम्हाला तिथं सरलार्थ विचारण्यात येतील उतारे. 4 5 वाक्यात्मकः गद्यांश दातव्य. 4 ते 5 वाक्यांचा गद्यांश तिथे दिलेला असणार आहे, दिला पाहिजे. त्यातला नाट्यस्तबक नावाचा आपला जो धडा आहे त्या धड्यातला संवाद महत्त्वाचा आहे. एक तर नाट्यस्तबक किंवा नदीसुक्तम. पण यावर्षी आपल्याला या शैक्षणिक सत्रामध्ये नदीसुक्तम काय झालेलं आहे? अभ्यासक्रमातून कमी झालेले आहे फक्त यावर्षी. पण नाट्यस्तबक हा महत्त्वाचा तिथे तुम्हाला धडा राहणार आहे आणि त्याच्यासाठी तो सरलार्थ तुम्हाला येऊ शकतो 4 मार्कांसाठी. त्याच्यानंतरचं ई. त्याच्यानंतरचा घ्या माध्यम भाषा उत्तरम लिखत. तेच परत मराठी भाषेत किंवा तुमची जी माध्यम भाषा असेल त्या भाषेतून उत्तर लिहा. 2 पैकी 1. केवलम स्वाध्यायावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेला असणार आहे. जे आपले भाषाभ्यासमधील जे माध्यम भाषेतली प्रश्न असतील तेच प्रश्न तुम्हाला तिथे येणारे 2 मार्कांसाठी. आणि अशा पद्धतीने हा जवळजवळ द्वितीय विभाग गद्य 20 मार्कांचा इथे आपला पूर्ण झालेला आहे. प्रथम विभाग 8 मार्कांचा आणि हा द्वितीय विभाग 20 मार्कांचा. या विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तृतीय विभाग पद्यम या भागाकडे वळूया. हा 18 मार्कांचा आपल्याला राहणार आहे. पद्य विभागामध्ये आपल्याला सुक्तीसुद्धा आहे, युग्ममाला, चित्रकाव्यम जे पाठांतरासाठी दिलेलं आहे त्या पाठांतरापैकी त्या पद्य विभागांपैकी काही कृती तिथे विचारण्यात येणार आहे. बघा प्रश्न 3 मधला पद्यांशम पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत. पद्यांश वाचून खालील दिलेल्या कृती सोडवा. 8 ते 12 ओळींचं तुम्हाला एक तिथे विचारलेला पद्यांश असणार आहे. त्यातली आता पहिली कृती बघा. पद्यांशम पठित्वा कोणती कृती आहे? 2 मार्कांसाठी. पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. पद्यांश दिलेला असेल, तुम्हाला त्या पद्यांशावर आधारित प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका वाक्यात लिहायचे. दुसरी कृती पद्यांशतः विशेषणम चिनुत. मग पद्यांशामध्ये विशेषण शोधा किंवा लिहा, शोधून लिहा. ही कृती एक असणार आहे. म्हणजेच विशेषणामध्ये पण तुम्हाला जसं गद्यामध्ये आपण पाहिलं तसंच इथे पण त्याला पर्याय असणार आहेत. मेलनम कुरुत, चयनम कुरुत, चतुर्थ पदम लिखत. अशा पद्धतीने अर्ध्या मार्काचे आपल्याला 2 इथे आणि हे 1 मार्कांची कृती विशेषणावर आधारित असणार आहे आणि ती आपल्याला तिथे राहणार आहे. त्याच्यानंतरचं घ्या संधी. संधीमध्ये पण जसं गद्य द्वितीय विभागमध्ये आधारित होतं तसंच इथे संधीमध्ये पण आपल्याला पर्यायात्मक काही इथे कृती आहेत. पूर्वपदम लिखत,
उत्तरपदम लिखत, विग्रहम लिखत, चतुर्थपदम लिखत. अर्धा किंवा विग्रह आणि चतुर्थपद 1 मार्कांसाठी अशी इथे 1 मार्कांची ही संधीची कृती असणार आहे. त्यातला दुसरा घटक घ्या, रेखाचित्रम पुरयतं. रेखाचित्रामध्ये पण आपल्याला जालरेखा येऊ शकतं किंवा वृक्षरेखा किंवा प्रवाही जालम किंवा स्तंभपूरणम किंवा शब्दपेटिका. या 5ही उपपर्यायांपैकी कुठलं एक तिथे तुम्हाला कृती सोडवायला येणार आहे. अशा पद्धतीने इथे प्रश्न तिसरा तृतीय विभागमधला ओ हा आपल्याला इथपर्यंत घ्यायचा. आपल्याला सगळ्यांना समजलं आहे विद्यार्थ्यांनो. आता पुढे जायचं आहे बघा. तृतीय विभागामधला पद्यममधला आ. आता आ हा या प्रश्नातला माध्यम भाषया उत्तरम लिखत, केवलम स्वाध्याया धारितम. म्हणजेच इथे आपल्याला माध्यम भाषेत उत्तर लिहा 2 पैकी 1 आहे. 2 मार्कांसाठी. म्हणजे इथे जे पाठांखालील स्वाध्याय किंवा भाषाभ्यासमधले प्रश्न आहेत तेच तुम्हाला तिथे उतार्यात येणार आहे. म्हणजे उत्तर 2 ते 3 परिच्छेदात लिहिणं आवश्यक आहे. याला स्वमत आपण म्हणतो बघा, बरोबर आहे की नाही. स्वमत लिहा किंवा सेल्फ रिस्पॉन्स जे आपण म्हणतो ते लिहिताना तिथे तुम्हाला पहिला परिचयात्मक परिच्छेद जो असेल तो पाठाच्या प्रस्तावनेचा आपल्याला असला पाहिजे. म्हणजे पहिला उतारा कुठल्याही प्रश्नाचा जो ज्या पाठावर आधारित आहे त्या पाठाचं तुम्हाला प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे. आणि नंतर काय प्रश्न विचारला आहे त्याचं मुद्देसूद उत्तर तुम्हाला तिथं लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 प्रश्न येतील. 2 पैकी तुम्हाला 1 स्वाध्यायावर आधारित किंवा भाषाभ्यासावर आधारित लिहावा लागणार आहे. त्याच्यानंतर घ्या ई. ईमध्ये आता काय, पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत. पद्य शुद्ध आणि पूर्ण लिहा. म्हणजे सुभाषित पूर्ण लिहा किंवा शुद्ध लिहा अशा पद्धतीने येणार आहे. इथे क ख तह एकम. क आणि ख या 2 मधले 2 पैकी 1 सुभाषित तुम्हाला लिहायचं आहे. ग किंवा घ या 2 पैकी 1 सुभाषित तुम्हाला लिहायचं आहे. एकतर ग किंवा घ मधलं लिहा किंवा क किंवा ख मधलं लिहा. हे दोन्ही किंवा हे दोन्ही जर आपण लिहिले तर ते गुण गृहीत धरले जात नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथे गोंधळ होतो. क येत असेल तर ते 1 लिहा, येत नसेल हे तर लिहू नका. या दोन्हीपैकी जर तुम्हाला घचं 1 सुभाषित येत असेल घ मधलं तर तेच लिहा. अशा पद्धतीने दोन्ही मैगी क ख मधले 1 आणि ग घ मधले 1 सुभाषित तुम्हाला व्यवस्थित पुस्तकात जसं आपण पाठ केलेलं होतं पुस्तकातून त्या पद्धतीने लिहिलं तर त्याला अपेक्षित तिथे गुण तुम्हाला मिळणार आहेत. दिले इथे बघा. 1 क मध्ये 4 पंक्तियुक्तम पद्यम अथवा 4 पंक्तियुक्तम पद्यम. 4 तिथे आपल्याला 4 गुण असणार आहेत. आणि जर ग मध्ये आपल्याला इथे ग आणि ग किंवा घ मध्ये आपल्याला काय येणार आहे, ग किंवा घ मध्ये आपल्याला तिथे येणार आहे 2 पंक्तियुक्तम द्विपंक्तियुक्तम पद्यम आणि द्विपंक्तियुक्तम. म्हणजे तिथे 2 ओळींचं सुभाषित आणि इथे 4 ओळींचं सुभाषित. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतरचा उपप्रश्न घ्या ई. अन्वयम पूरयत. प्रत्येक सुभाषिताखाली आपण जेव्हा सुभाषितमाला शिकतो युग्ममाला सुक्तिसुधा प्रत्येक सुभाषिताच्या खाली अन्वय दिलेला असतो. सुक्तिसुधातः तथा युग्ममालातः एव अन्वय प्रष्टव्य. या 2 मधून तुम्हाला अन्वय विचारण्यात येणार आहे परंतु श्लोक दिलेला नसणार आहे. तिथे 4 गाळलेल्या जागा देणार आहेत आणि रिक्त स्थानाने मग त्या रिक्त स्थान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक रिक्त स्थानाला तुम्हाला अर्धा मार्क तिथे असणार आहे आणि ह्या अन्वयाला एकूण 2 मार्कांचा अन्वयाचा प्रश्न राहणार आहे. त्याच्यानंतर त्यातलाच तृतीय विभागमधला शेवटचा प्रश्न घ्या उ. माध्यम भाषया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेत सरळ अर्थ लिहा. जसं गद्यामध्ये आला तसं इथे पद्यमध्ये पण आपल्याला माध्यम भाषेत सरळ अर्थ लिहायचा आहे. त्रिणीतः द्वे. मग 3 पैकी 2 सरळ अर्थ लिहायचे आहेत. वाचन प्रशंसामध्ये किंवा मानवता धर्म या पद्धतीने तुम्हाला तिथे 2 तुम्हाला त्या पाठावर आधारित सरळ अर्थ येणार आहे. त्याचा अर्थ तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आणि असं हे तृतीय विभाग आपल्याला पूर्ण इथे पद्य विभागाचा एकूण 18 गुणांचा असणार आहे. आता चतुर्थ विभाग चौथ्या विभागाकडे आपण जाऊ. लेखन कौशल्यम. चौथ्या विभागाचं नाव आहे लेखन कौशलम. 9 गुणांसाठी बघा. त्यातला अ. धातूनाम अव्ययानाम च उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. धातू आणि अव्ययांचा उपयोग करून वाक्य तयार करा. पृष्ठ क्रमांक आपल्या संपूर्ण संस्कृत या पृष्ठ क्रमांक पाठ्यपुस्तकातील 103 या पृष्ठ क्रमांकावर या पेज नंबरवर आपल्याला काही धातू आणि अव्यय दिलेली आहे आणि त्यापैकी तुम्हाला 3 धातू आणि 3 अव्यय असे 6 पैकी हे तुम्हाला तिथे 4 सोडवायचे आहेत. 3 धातू 3 अव्यय दिलेले असतील त्यापैकी 4 तुम्हाला तिथे सोडवायचे आहेत. विशिष्ट विभक्ती उपयोग आवश्यक आणि विशिष्ट विभक्तीचा उपयोग तिथे तुम्हाला करावा लागणार आहे.
हा झाला पहिला अ गट. दुसरा घ्या आता, त्यालाच तुम्हाला पर्याय आता अथवा. संस्कृतानुवाद कुरुत. संस्कृतानुवादम कुरुतमध्ये तुम्हाला तिथे काही 4 ते 6 शब्द एकत्र असलेली काही वाक्य देण्यात येतील. मग पूर्वपरिचित चित्रपदकोशातील शब्द किंवा धातुसंग्रहातले याच्या आधारे तुम्हाला काही तिथे वाक्य दिले जातील आणि ते वाक्य अनुसरून तुम्हाला तिथे त्याचा संस्कृतात अनुवाद करायचा आहे. आणि हा संस्कृतात अनुवाद करायला एकतर धातूंचा हा प्रश्न सोडवा किंवा हा संस्कृतातून वाक्य हा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. मराठीत वाक्य दिलेली असणार आहे, त्याचं तुम्हाला संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन किंवा अनुवाद करायचं आहे. प्रश्न चौथ्यामधला आ विभाग घ्या. पंचसप्त वाक्यात्मकम निबंधम लिखत. 3 पैकी 1 निबंध. 3 विषय दिलेले असतील निबंधाचे. मम प्रिय विषय हा उत्सवा, कविही, खगाहा, नेता, प्रिया भाषा. यामध्ये आता या शैक्षणिक सत्रामध्ये आपल्या 2 निबंध कमी केलेले, ते 2 निबंध कमी केलेले सोडून आपल्याला तिथे यापैकी कुठलाही एक विषय तिथे येणार आहे. त्याला पण पर्याय दिलेला आहे निबंधाला. अथवा सहाय्यक शब्दानां आधारेण पंचसप्त वाक्यात्मकम चित्रवर्णनम कुरुत. चित्रवर्णन दिलेलं असणार आहे. चित्रवर्णनामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही विषय दिलेले चित्रवर्णनांसाठी. पृष्ठ क्रमांक 108, पृष्ठ क्रमांक 108 आणि 109 यामध्ये काही विषय दिलेले आहेत. त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 108 मध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्यात हिरव्या रंगाचे जे बाण दाखवले आहेत ते बाण आपल्याला तिथे त्यातील जे महत्त्वाचे पॉईंट्स सांगितले ते पॉईंट्स तिथे आपल्याला त्या वाक्यांमध्ये आले पाहिजेत. आणि लाल रंगाचे जे बाण दाखवले ते वाक्य तिथे यायला नकोत. अशा पद्धतीने तिथे आपल्याला 5 ते 7 वाक्य व्यवस्थित लिहायचे. आणि 108 पेज नंबरवर तिथे काही तुम्हाला विषय निबंधाचे दिलेले त्या विषयांपैकी किंवा त्या चित्रवर्णनांमध्ये तुम्हाला तिथे वर्णन चित्राच्या आधारे करायचे. म्हणजे एकतर निबंध आणि त्याला और आहे तुम्हाला चित्रवर्णन. अशा पद्धतीने हा चौथा घटक आपला 9 मार्कांचा. पहिला प्रश्न 4 मार्कांसाठी असेल आणि दुसरा प्रश्न 5 मार्कांसाठी असेल. हा चतुर्थ विभाग इथं आपला संपला. आपल्याला पंचम विभाग 5व्या विभागाकडे जायचं आहे. 5वा विभाग त्याचं नाव आहे भाषाभ्यास 17 गुणांसाठी दिलेला आहे. बघा इथे प्रश्न 5वा अ तालिका पूर्तीम कुरुत. तालिका म्हणजे कोष्टक दिलेलं असणार. ती पूर्ण तुम्हाला तिथे रिक्तस्थान जे असतील तालिकेतले ते पूर्ण करायचे. त्याला तालिकापूर्ती असं म्हणतात. त्यातला उपप्रश्न पहिला राहणार तुम्हाला नामतालिका. एक कोष्टक दिलेलं आहे, त्याला तिथे तुम्हाला एकवचन, द्विवचन, बहुवचन अशा पद्धतीने तुम्हाला तिथे कोष्टकात 6 पैकी कुठल्याही 4 तालिका पूर्ण करायचे आहेत. म्हणजे रिक्तस्थान पूर्ण करायचे. अर्ध्या मार्कासाठी असं 2 मार्कांचा. नामतालिका म्हणजेच तिथे नामं कोणती करावी लागणार. इयत्ता 8वी 9वी आणि 10वीला जेवढी नामं आपली झालेली आहेत त्याचा सराव करावाच लागणार आहे. 10वीचीच फक्त येतील असं गृहीत धरून चालणार नाही. तर 8वी आणि 9वीची पण नामांची जे आपल्या पाठ्यपुस्तकातले आहेत भाषासूत्रमधले त्याचं पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार. दुसरा उपप्रश्न त्यातला सर्वनामतालिका. सर्वनामही त्याप्रमाणेच तुम्हाला करावी लागतील. 6 पैकी 4 तालिका पूर्ण करायच्या आहेत. त्या पण 8वी 9वी आणि 10वी या इयत्तांमध्ये झालेल्या सगळ्या सर्वनामांवर आधारित विचारले जातील. तिसरा आहे क्रियापद तालिका. क्रियापदं कोणती झालीत आपली तर त्यातली लट, लंग, लोट, विधिलिंग आणि ऋलुट लकार या लकारांपैकी आपल्याला तिथे क्रियापद तालिका तिथे विचारली जाणार. आणि मग क्रियापद तालिकामध्ये तिथे 1, 4, 6, 10 गणातील धातूंमध्ये कुठलेही तिथे अस किंवा क्रू या धातूंवर पण आधारित असे धातू विचारले जाऊ शकतात. आणि ते क्रियापद तालिका तिथे पूर्ण करायची. ती पण 6 पैकी 4 तालिका पूर्ण करायच्या आहेत. म्हणजेच इथे आपल्याला 6 मार्क. आणि त्यातला चौथा प्रश्न आहे धातुसाधित विशेषणम तालिका. ते पण 6 पैकी 4 2 मार्कांसाठी. अर्धा मार्क 4 तालिका. मग धातुसाधित विशेषणमध्ये आपल्याला बघा आपल्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 78 अष्टसप्तती पृष्ठ क्रमांक या 78 पेज नंबरवर तुम्हाला तिथे पूर्ण आपला तक्ता दिलेला आहे धातुसाधित विशेषणांचा. आणि तो तक्ता जर आपण केला य, तव्य, अनिय प्रत्ययांचा, तक, तवतू प्रत्ययांचा तर
त्यावर आधारित तुम्हाला तिथे ती तालिका विचारली जाणार आहे. म्हणजेच 1, 2, 3, 4 नामतालिका, सर्वनाम, क्रियापद आणि धातुसाधित विशेषण तालिका तुम्हाला तिथे कंपल्सरी 2 मार्कांसाठी 8 मार्कांचा हा पहिला प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा आहे. यात कुठेही तुम्हाला पर्याय दिलेले नसतील की नामपैकी सर्वनाम सोडवा, असं कुठे सगळेच हेच पर्याय सोडवायचे. पण त्या सगळ्या उपप्रश्नांमध्ये 6 पैकी 4, 4, 4 असे 2 मार्कांसाठी. हा झाला त्याच्यानंतर आ हा प्रश्न कसा दिलेला आहे बघा. निर्दिष्ट हा कृतीही कृत, खाली दिलेल्या कृती पूर्ण करा. 4 पैकी 3 ह्या 9 मार्कांसाठी आहे. 4 कृती दिलेल्या आहेत बघा. पहिली कृती कोणती आहे? ही पहिली कृती योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थान पूर्तिम कृत. 5 पैकी 3 5 दिलेले असतील तुम्हाला तिथे. एकतर संख्यावाचक, क्रमवाचक किंवा आवृत्तीवाचक. संख्यावाचकांच्या आधारे काही वाक्य दिलेले असतील, 5 वाक्य, त्यापैकी तुम्हाला 3 सोडवायची. ही पहिला हा उपप्रश्न. दुसरा कुठला? समासानाम तालिकापूर्ती. समासांची तालिकापूर्ती राहणार, त्यातही 5 पैकी 3 तुम्हाला तिथे सोडवायचे आहेत. त्यानंतर तिसरा उपप्रश्न समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत. 5 पैकी 3 सगळे हे 3-3 मार्कांचे. म्हणजे इथे आपल्याला मिश्र स्वरूपानाम आधारेने समानार्थी शब्द, म्हणजे तुम्हाला हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द भाषाभ्यासमध्ये दिलेले असतील त्यावर आधारित हे असू शकतात. चौथा प्रश्न सूचनानुसारम कृती कुरुत. सूचनानुसारम कृती कुरुत. त्यातलाच आता चौथा आहे सूचनानुसारम कृती कुरुत. बघा समजून घ्या. 1, 2, 3, 4 आपल्याला किती कृती सोडवायच्या आहेत? 4 कृती दिलेल्या आहेत. 4 पैकी 3 सोडवायचे आहेत. येते सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे तुम्ही 4 पैकी या पहिल्या 3 जरी सोडवल्या तरी त्या तुमच्या तिथं गृहीत धरल्या जाणार आहेत. मग या 3 पैकी कुठल्या 2 किंवा ही चौथ्यामधली तुम्हाला किती दिले? त्यांनी 5 पैकी 3 असे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये बघा वाच्य परिवर्तनम म्हणजेच कर्मणी कर्तरी प्रयोग, यामध्ये लट लकार आणि तक तव तु प्रत्ययावर आधारित प्रश्न असेल. त्वांत लबेंत अव्यय निष्कासयत. त्याच्यानंतर स्म निष्कासयत, स्म अव्यय काढा. त्वम स्थाने भवान भवती अथवा भवान भवती स्थाने त्वम योजयत. वचनम लकारम परिवर्तयत. निजंतम कुरुत निष्कास. सगळे व्याकरणावर आधारित ही उदाहरणे आहेत. हा पूर्ण प्रश्न, या पूर्ण चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला 5 पैकी यात कुठल्याही 3 कृती सोडवायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे 4 पैकी 3 कृती सोडवताना 9 मार्कांसाठी हा इथे दुसरा उपप्रश्न. हा 5वा विभाग इथे आपला पूर्ण संपलेला आहे. आता 6व्या विभागाकडे आपण 6वा विभाग षष्ठ विभाग अपठितम. आता हा शेवटच्या भागाकडे आपण जातोय. 8 गुणांसाठी हा विभाग आहे. 6वा प्रश्न येतोय गद्यांशम पठित्वा कृती कृत. नावाप्रमाणेच अपठित म्हणजेच पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एखादा उतारा येणार आहे, त्या उतार्यावर आधारित तुम्हाला कृती सोडवता येणार आहे. 6 कृती दिलेल्या असतील, 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी. त्यातली पहिली कृती एक वाक्येन उत्तरत, प्रातिपदिकम लिखत. एक नाम आणि एक सर्वनाम तुम्हाला तिथं विचारलेलं जाणार आहे. प्रातिपदिक या शब्दाचा अर्थ होतो त्या धातूचं मूळ रूप. त्याच्यानंतरचं वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेत सरलार्थ लिहिताना तुम्हाला जो तुम्ही उतारा वाचता, अपठित उतारा, तो नीट वाचून त्यातलं एखादं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल त्याचा तुम्ही माध्यम भाषेत अर्थ लिहायचा. त्याच्यानंतरचं विभक्त्यंत पदम किंवा अव्ययम किंवा क्रियापदम चिनुत लिखतच. त्या उतार्यावरील तुम्हाला एखादं विभक्तिपद प्रथमापासून तर सप्तमीपर्यंत कुठलंही विचारण्यात येईल किंवा एखादा अव्यय विचारण्यात येईल, त्वांत लबंत तुमंत, किंवा क्रियापद विचारण्यात येईल, लकार विचारण्यात येईल, लंग लकार किंवा लटलकार. हा शोधायचा तुम्ही उतार्यातून आणि तो लिहायचा. त्याच्यानंतरचा प्रश्न कारक परिचयम कृत. कारक परिचय लिहा. कुठलं कारक आहे? आपले 6 कारकांमध्ये. मग त्या जो तिथे वाक्य दिलेलं असेल त्या शब्दाखाली तुम्हाला त्या वाक्यातील शब्दाखाली अधोरेखन केलेलं असणार आहे आणि तो अधोरेखित केलेल्या शब्दाचा कारक तुम्हाला ओळखायचा आहे. असा हा प्रश्न झाला. त्याचाच प्रश्न 6व्या विभागातला आहे. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कृत. 4 मार्कांसाठी. असे एकूण 8 गुण आहेत याला. अवबोधनाय आवश्यकतानुसारम एकम अथवा 2 पद्यांश दात. 1 किंवा 2 सुभाषितं दिलेले असतील आपल्याला आणि समजण्यासाठी सोपे अशा पद्धतीने तिथे दिलेले आहेत. त्यातली पहिली कृती कोणती आहे? पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. द्वेतः एकम.
त्या पद्यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतरचं त्यातला ख विशेषण विशेष्य संबंध किंवा समानार्थकम शब्दम विरुद्धार्थकम शब्दम लिखतम, या तिन्हीपैकी कुठली एक कृती तुम्हाला विचारली जाईल. म्हणजेच तुम्हाला इथे 2 मार्कांसाठी ती कृती आहे. आणि दुसरा जो पद्यांश, दुसरं जे सुभाषित दिलेलं असणार आहे ते कशावर आधारित आहे बघा. पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रम सुभाषित पुरं येतं. मग जालरेखाचित्र तुम्हाला येईल तिथे, त्या तालिका तुम्हाला जालरेखामधल्या रिक्तस्थान पूर्ण करायच्या, किंवा त्या पद्यावर आधारित संधिविग्रह पण तुम्हाला तिथे करून तो सुभाषित किंवा ते श्लोक तिथे आलेला असेल. पण जालरेखा हा आवश्यक असा हा दुसरा प्रश्न येणार आहे. कुठलंही जालरेखा त्या पद्यावर आधारित असेल तर ते सुभाषित वाचून तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला शेवटचा विभाग 8 आणि ही पूर्ण कृतीपत्रिका आणि तिचा आराखडा आपण आज या व्हिडिओत पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा कृतीपत्रिकेचा आराखडा किंवा हा व्हिडिओ कसा वाटला तो माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करा.